नमस्कार. आपण ऐकतोय गुरुवर्य स्वामी सवितानंदजी लिखित प्रश्न आमचा उत्तर तुमचं. पुस्तक क्रमांक आपलं चाललं आहे 3. या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे प्रकाश पर्व प्रकाशन, गुजरात. आजचा लेख आहे 4. तुम्ही साधक आहात की स्वकेंद्रीय आहात? मित्रांनो, तुम्हाला हुकूमशाही पसंत आहे? दुसऱ्यांनी तुमच्यावर हुकूम केला तसं वागायला, राहायला भाग पाडलं तर तुम्हाला आवडेल? कुणी तुम्हाला त्याचा गुलाम मानलं तर तो तुम्हाला आवडेल, चालेल? जर नाही तर तुम्ही स्वतः दुसऱ्याशी तसे वागत नाही ना. विशेषतः पत्नी, मुलांशी, नोकरांशी, हाताखालच्या कर्मचाऱ्यांशी जरा आत्मनिरीक्षण करा. मागच्या काही काळात मुंबईची एक शिक्षिका आपल्या आईवडिलांना घेऊन आश्रमावर आली होती. या शिक्षिकेला, ती स्वतः प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी होती, तेव्हापासून आम्ही तिला ओळखतोय. कारण तिच्या आईवडिलांशी तर आमचे खूपच जुने संबंध. तिचे वडील आणि आम्ही एकाच गावातले, एकाच गल्लीत राहणारे. लहानपणापासून खेळत भांडत एकदम मोठे झालो. ते शिक्षक झाले आणि आम्ही संन्यासी. एवढ्या जुन्या ओळखीतले ते. स्वाभाविकच त्या मुलीने तिची व्यथा सांगितली. ती तिच्या नवऱ्याबद्दल म्हणाली, एरवी तसा त्यांचा चांगला स्वभाव आहे, चांगली नोकरी आहे, पगारही चांगला आहे, घरात सर्व काही सुख आहे, सुविधा आहेत, शिवाय ते निर्व्यसनी आहेत, धार्मिक संस्कार पण आहेत, रोज कामावर जाण्यापूर्वी नियमित पूजापाठ, गायत्रीचा जप सगळं करतात. पण ती क्षणभर थांबली. तिचे डोळे पाण्याने भरून आले, गालावर अश्रू ओघळायला लागले. एवढं सर्व काही चांगलं असताना ती आता नेमकी काय व्यथा सांगणार आहे हे काही आमच्या लक्षात येईना. स्वतःला सावरून जड आवाजात ती मुलगी म्हणाली, पण यांना मी पूजा केलेली, पोथी वाचलेली, जप केलेला चालत नाही. आईवडिलांच्याकडे माझ्यावर तसे बालपणापासून संस्कार झालेले, त्यामुळे मलाही वाटतं मी पण पूजा पाठ, जप, ध्यान करावं, रोज पोथी वाचावी. पण मी तसं करण्याचा प्रयत्न केला ना की हे खूप बिथरतात. यांच्या तळपायची एक मस्तकात जाते आणि ओरडतात, तुझं काम फक्त संसार करणं, नवऱ्याला मुलांना सांभाळणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं, त्यांची सेवा करणं, पूजा जप ध्यान पोथी वाचणं अजिबात करायचं नाही. मी त्यांना थोडं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. ते बाहेर गेल्यावर करण्याचा प्रयत्न केला, ते त्यांना कळलं. त्यांनी बेदम मारहाण केली. एका खाजगी कंपनीतल्या चांगल्या पगारावर काम करीत असलेला, चांगला सुशिक्षित, हायस्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या चांगल्या सुशील मुलीला 2-3 वेळा खूप मारलं. एरवी बाहेर लोकांसमोर खूप प्रेमाने वागतो आणि लोकांना वाटतं खूप चांगली जोडी आहे, खूप प्रेम आहे एकमेकांवर, किती सुखी जोडपं आहे. पण खरं काय आहे ते कुणाला कळणार? स्वामीजी, जप ध्यान पूजा पाठ यासाठी माझं मन सतत ओढ घेतं. करता मात्र काहीच येत नाही. त्यामुळे मनाची तडफड होते. घरून शाळेत येता जाताना, लोकलमध्ये प्रवास करताना, चालताना मनातल्या मनात थोडाफार जप करते, पण त्यांनी समाधान होत नाही. माझ्या माहेरी मी लहानपणापासून पाहत आलेली आहे. माझे आईवडील दोघंही जोडीने किती वेळ पूजा पाठ करायचे. माझ्या मनाची खूप तगमग होते स्वामीजी, पण हे काही करू देत नाहीत. सांगा आता मला, या मुलीला आम्ही आता काय उपाय सांगावा? तिची वेदना, तिची व्यथा कशी दूर करणार? मनुष्याचं मनुष्याप्रती सर्वात मोठं आणि अक्षम्य पाप आहे दुसऱ्यांचं दुःख, दर्द, पीडेकडे दुर्लक्ष करणं, अलिप्तता, उदासीनता दाखवणं, तुमच्या जवळच्याच व्यक्तीला पीडेबद्दल, दुःखाबद्दल उदास राहणं. यापेक्षा मोठा दुसरा कोणताही दोष नाही. जेव्हा खूप जवळची आर्ततेची हाक किंकाळी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत नसेल आणि सुदूरवरून येणाऱ्या उत्तेजक संगीताने तुम्ही जर धुंद होणार असाल, त्यात वाहवत जाणार ना, तर पीडेने तडफडणाऱ्या माणसाकडे बघून तुम्हाला संवेदना होत नसेल आणि तुम्ही कल्पनेमध्ये किंवा डोळे उघडे ठेवून मादक दृश्य पाहत असाल, कोणाच्या मदतीच्या वेळी तुमचे हातपाय जड होत असतील, तर माझ्या हे बंधू जाणून घ्या, तुम्ही पतनाच्या अगदी टोकावर पोचलेला आहात. हे रामानंदांचं वाक्य आहे. एवढं जरी त्या तरुणांनी वाचलं ना, समजून घेतलं ना,
तरी काहीही फरक पडेल अशी आशा करता येईल. बरं, तो स्वतः नास्तिक आहे असंही नाही. ड्रिंक इट अँड मेरी अशाही स्वभावाचा नाही. स्वतः सगळं करतोय, पण बायकोनी काही करता कामा नये. कोणी शिकवलं याला? कोणत्या धर्मग्रंथात असं दिलं आहे? त्याला धर्मपत्नी या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? त्याला रामायणातला प्रसंग माहीत आहे का? रामाला यज्ञ करायचा होता. पत्नी वाचून यज्ञ होणार नाही म्हणून सोन्याची सीता करून बसवली. अर्धांगिनी म्हणून भगवान रामांचा पण यज्ञ धर्मपत्नी वाचून होऊ शकला नाही, तर हा कोण? मध्येच थोडं विषयांतर करतो. एक अमेरिकन चिंतक जेम्स इगल्टन मध्यंतरी भारतात आला होता. 10 वर्षे एकांतवासात राहून बौद्ध धर्माचा अभ्यास केला. एक गुजराती अग्रलेख लिहिणारा, खूप उत्तम लेखक, विचारक, चिंतक, ज्याचं चिंतनपर लेख गुजराती वर्तमानपत्रात नेहमी येत असतात. पूर्वी चित्रलेखा, अभियान किंवा वगैरे साप्ताहिकात आणि मासिकात पण ते लिहायचे. त्यांचे लेख आम्हाला पण खूप आवडतात. त्यांच्या लेखांपैकी काहींचे संग्रह प्रकाशितही झालेले आहेत. मराठीत त्याचं भाषांतर झालं तर फार उत्तम होईल. त्यांची अमेरिकन चिंतकाशी भेट झाली. दोघांच्याही झालेल्या चर्चेचा प्रसंग चेतना आणि प्रभाते या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 50वर दिलेला आहे. श्री कांती भट त्या चिंतकाला म्हणाले, तुमचा पश्चिमी समाज फार स्वार्थी होत चालला आहे. श्री कांती भटांना मध्येच अडवून जेम्स इगल्टन म्हणाले, नाही, उलट आम्ही आता स्वार्थाला कंटाळलेलो आहोत. सगळ्यांना भान होत आहे, प्रचिती येत आहे की जगात सुखाने जगायचं असेल तर दुसऱ्यावर प्रेम करूनच जगता येईल. मात्र स्वतःसाठी जगण्यात मजा नाही आहे. विशेष करून उद्योगपतींना, मोठ्या धंदेवाईकांना खात्रीच व्हायला लागलेली आहे की सुखाला दुसऱ्यांच्याकडून ओरबाडून घेतल्यामुळे, एकट्यानेच आणि त्याचा उपयोग केल्यामुळे सुख, खुशी, आनंद मिळतच नाही. कोणावर तरी प्रेम करावं लागेल आणि तेही निस्वार्थी प्रेम करावं लागेल. सध्या अमेरिकेत स्टॉकपेक या लेखकाचं द रोड लेस ट्रॅव्हल, अ न्यू सायकॉलॉजी ऑफ लव्ह हे खूप वाचलं जात आहे. त्यात लेखकाने, आता इथे लक्षात घ्या, अमेरिकन लेखकाने, भारतीय नाही आहे, प्रेमाची सुंदर व्याख्या केली आहे. प्रेम म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक विकासाची उत्कट इच्छा एवढंच नव्हे, तर प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या पण आध्यात्मिक विकासात मदतरूप होण्याची तेवढीच उत्कट इच्छा. अमेरिकन लेखकाचे हे विचार तर भारतातल्या लोकांच्या रक्तात भिनलेले आहेत. वरील तरुण कोणत्या विकृत संस्काराचं देणं आहे कुणास ठाऊक. आमच्या नांदा सौख्य भरे या पुस्तकात 2 प्रसंग दिलेले आहेत, ते मुळापासून वाचा. एक ब्राह्मण राजाला येऊन विनवतो, एका राक्षसाने माझ्या पत्नीचं अपहरण केलेलं आहे, तिला परत आणून द्या. राजा विचारतो, तुझी पत्नी खूप सुंदर आहे का रे? नाही. अगदी कुरूप आहे. खूप प्रेमळ आणि सुशील आहे? नाही. खूप कर्कश आणि भांडखोर आहे. मग कशासाठी तुला परत हवी आहे ती? राजांनी आश्चर्याने विचारलं. ब्राह्मण काय म्हणतोय बघा, तिच्या वाचून मी यज्ञ करू शकणार नाही, त्यात खंड पडेल. ती माझी धर्मपत्नी आहे. यज्ञ कार्यासाठी, धर्मकार्यासाठी ती मला हवी आहे. आशा करतो हा लेख त्या तरुणांनी वाचावा. दुसरा आता एक इथे नमुना सांगतो. मुंबईच्या एका मुलीने आमची पुस्तकं वाचली. तिला खूप आवडली. आम्ही मुंबईत आहोत हे तिला कळलं, कारण तिची मोठी बहीण आणि तिचे मामा आमच्या ओळखीचे आहेत. त्यांनी तिला कळवलं. तिने आम्हाला फोन केला, आग्रहाने विनंती पण केली, स्वामीजी माझ्या घरी या ना, मी स्टेशनवर न्यायला तुम्हाला येते. हो ना करीत करीत आम्ही तिचा आग्रह मान्य केला. आमच्याशी ती फोनवर बोलत होती ते तिच्या नवऱ्याने ऐकलं. खूप मोठी नोकरी, खूप जास्त पगार, उच्च शिक्षण, पण संस्कारहीनता. अहंकाराने, दर्पाने फुललेल्या त्या माणसाने पत्नीला बचावलं. माझ्या घरी कोणी साधू संन्यासी येणार नाही. माझं घर, तो विसरला दंपती या शब्दाचा अर्थ. दम म्हणजे घर आणि पती म्हणजे मालक, म्हणून दंपती म्हणजे घराचे मालक. पती आणि पत्नी दोघंही घराचे मालक. घर तिचंसुद्धा आहे, तिचा देखील अधिकार आहे, पण नाही, पुरुष प्रधान संस्कृती. मी म्हणतो तेच आणि तसंच झालं पाहिजे. माझ्या घरी कोणी साधू संन्यासी येणार नाही. दोघांचे वादविवाद झाले. शेवटी पत्नी हारली. रडत रडत तिने आम्हाला फोन केला, स्वामीजी
कृपया येऊ नका, निमंत्रण मागे घेते. तिच्या शब्दाशब्दातून अपरंपार वेदना आमच्या कानात शिरत आम्हाला व्यथित करत होत्या. याच्या अगदी उलट टोकाची दुसरी जोडी सांगतो. पती आमच्याच आश्रमाचा साधक. पूर्वसंस्काराने सुरुवातीला साधनेने चांगली गती घेतली. पत्नीला वाटलं ह्याने अशी साधना केली तर तो आपल्याला सोडून निघून जाईल. कामभोगी संसारभोगी वासने डुबलेल्या पत्नीने विरोध सुरू केला. जप ध्यानाला मनाई आणली. आश्रमावर जायला मनाई केली. त्या साधकाची प्रगती थांबली. दीक्षा घेऊन 20 वर्ष झाली, पण जिथे होता तिथेच आहे. पत्नीच्या वासना भोगासाठी संसार आसक्तीपायी याच्या आयुष्याचं मातेरं झालं. या दोघी पती पत्नींची वागणूक हिरण्यकश्यपू मनोवृत्तीची उदाहरणं आहेत. हिरण्यकश्यपूचा उल्लेख आलाच आहे म्हणून सांगतो. हिरण्यकश्यपू ईश्वरी विरोधी नव्हता. प्रल्हादाने जर ब्रह्मदेवाचं काय किंवा शंकराचं नामस्मरण केलं असतं तर हिरण्यकश्यपूंनी विरोध केला नसता. कारण त्याने स्वतःही तपस्या केलेलीच होती की मी जे केलं ते तू करणार असेल तर माझी काही हरकत नाही, पण दुसरं करता कामा नये. मी करतो तीच उपासना खरी आहे, बाकी सर्व खोटं आहे. ह्या हिरण्यकश्यपू वृत्तीमुळे सिरिया, इराक, अरब या राष्ट्रात सर्वत्र भयंकर रक्तपात होत आहे. शिया आणि सुन्नी, कुर्दिश आणि इतर मुस्लिम संप्रदायात भयंकर संघर्ष, रक्तपात. भारतात भयंकर संघर्ष नाही आहे, रक्तपात नाही, पण मानसिक वेदना तर आहेतच की. पंथ, तथाकथित सांस्कृतिक परिवार, संप्रदाय यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पण, त्या लोकांच्या घरात पण ही हिरण्यकश्यपू वृत्ती आहे. आमच्या आश्रमाच्या 2 साधिका, त्यांच्या घरात पण ही हिरण्यकश्यपू मनोवृत्ती आहे. त्या दोघी लवकर उठून पूजा पाठ जप ध्यान करतात. जप आणि ध्यान करीत असताना मध्येच दूधवाला आला तर भले नवरा सासू सासरा अंथरुणावर लोळत राहतील, पेपर वाचतील, आपापसात गप्पा मारतील, पण दूध घ्यायला उठणार नाही. जप ध्यान सोडून यांनाच उठावं लागेल. याच्या उलट एक दुसरा नमुना पण कौतुक करण्यासारखा आहे. शिक्षक आहे, पण त्याला मंदिरात जाणं आवडत नाही. स्वतः काहीही पूजापाठ करत नाही, पण पत्नीला विरोध पण करत नाही. पत्नीला मंदिरात जायचं असेल तर तिला स्कूटरवर बसवून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सोडेल. पत्नी मंदिरात दर्शनाला जाईल आणि हा भला माणूस पानाच्या दुकानावर गप्पा मारीत बसेल, हॉटेलात चहा पीत बसेल. पत्नीला उशीर झाला तरी रागवणार नाही, बोलणार नाही, विचारणारही नाही. पुन्हा स्कूटरवर बसून घरी घेऊन येईल. तीर्थयात्रेला जायचं आहे, पत्नीबरोबर जाईल. तिला जे काही करायचं आहे ते करू देईल. तीर्थस्नान स्वतः करणार नाही, पण पत्नीला स्नानासाठी विरोधही करणार नाही. तीर्थस्थानात दर्शनाला जाणार नाही, हॉटेलवर आराम करीत राहील. पत्नी दानधर्म, मंदिरात दक्षिणा काहीही खर्च करो याची बिलकुल तक्रार नाही. जरी घरी सत्यनारायणाची कथा करायची असेल तरी सर्व मदत करेल. ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार पत्नीसह पूजेला साहित्य सर्व काही यथोचित करेल. ब्राह्मणाच्या आज्ञेनुसार पत्नीला पूजेस बसेल, पत्नी पूजा करेल, हा फक्त हाताला हात लावेल. आहे की नाही गंमतशीर नमुना. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकन लेखकाने प्रेमाची जी व्याख्या दिलेली आहे ती यथार्थ ठरवणारी एक जोडी आम्ही त्याच्या गावी कोणाकडे गेलो असताना तिथे अचूकपणे भेटायला येते. आम्हाला फार आवडते ही जोडी, फार कौतुकही वाटतं. पती मुस्लिम, पत्नी हिंदू. थांबा, दचकू नका, फार वेगळं प्रकरण आहे. पत्नी प्रज्ञाचक्षू आहे, सूरदास आहे, दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तरीही दोघांनी प्रेमविवाह केला आहे. आमची सगळी पुस्तकं त्या मुस्लिम तरुणाने पत्नीला वाचून दाखवली. नवीन पुस्तक आलं, विकत घेतो. जवळजवळ सगळी आमची पुस्तकं त्यांनी वाचून दाखवली. आम्ही सांगितलेल्या इतर लेखकांची सुद्धा. पत्नी गणपतीला अथर्वशीर्ष म्हणत अभिषेक करते, त्यावेळी हा सुद्धा गणपती अथर्वशीर्ष म्हणतो. रामाची पूजा करते, त्यावेळी हा रामरक्षा म्हणतो. आत्ता तिकडे नुकतेच आम्ही गेलो होतो तेव्हा कळलं, त्यांचा फोन आला होता. स्वामीजी आम्ही दर्शनाला येऊन, पण रमजानचा महिना आहे, यांचा रोजा चालू आहे, उपास सोडला की मग येतो. तो रोजा करतो, ही त्याला पूर्णपणे मदत करते. आम्हाला भेटायला येताना नारळ, फुलं, मिठाई, एखादी वस्तू अचूक आणतात. जोडीनी नमस्कार करतात. बऱ्याच वेळा स्वार्थासाठी भेटायला आलेल्या लोकांपेक्षा आम्हाला या जोडीला भेटणं आवडतं.
मुलीचा आवाज छान आहे, भजनही छान म्हणते. जगावेगळी ही जोडी सुरुवातीलाच उल्लेख केला. ना अहंकेंद्री, ना स्वकेंद्री, ना संकुचित मनोवृत्तीची. वाचक मित्रांनो, तुम्ही गृहस्थाश्रमात असाल, साधक असाल, तर तुम्ही या दोन टोकांपैकी कोणत्या टोकावर आहात? की लंबकाप्रमाणे इकडून तिकडे? तुम्हाला साधनेत खरोखरच प्रगती करायची असेल तर आपल्या जोडीदाराला, मुलांना साधनेपासून वंचित करू नका. त्यांचे गुरु कोणीही असू देत, त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. त्यांच्या प्रगतीत मदतरूप व्हा. स्वकेंद्री बनू नका. तसं झालं तर फक्त तुम्हाला दुसऱ्यांचे दोषच दिसतील आणि त्यामुळे तुमचंच नुकसान होईल. दोषदृष्टी साधनेला नुकसान करते. कशी ते पुढच्या लेखात आपण बघणार आहोत. आजचा लेख आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.